नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण उद्यापासून NMMS परीक्षा स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेणार आहोत याच चॅनलवरती. तर या चॅनलला तुम्ही सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या. असे परीक्षेबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील. तुम्ही 8वीमध्ये असाल तर तुम्हाला दरवर्षी 12,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळू शकते. हे तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्र सरकारची NMMS परीक्षा आपण पास केल्यानंतर मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला 9वी ते 12वीपर्यंत पैसे मिळतात. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत NMMS परीक्षा काय आहे, कोण देऊ शकतो, अर्ज कसा करायचा, परीक्षेची तयारी कशी करायची, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे NMMS म्हणजे काय? NMMS म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ही भारत सरकारची योजना आहे, ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या कमजोर पण हुशार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करणे हा आहे. जर तुम्ही ही परीक्षा पास केली तर तुम्हाला दरवर्षी 12,000 म्हणजेच प्रति महिना 1,000 रुपये मिळतात. त्यानंतर या परीक्षेसाठी कोण अर्ज करू शकतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कोण देऊ शकतं ही परीक्षा? फक्त 8वीमध्ये शिकणारे विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी पात्र राहतील. सरकारी किंवा अनुदानित शाळातील विद्यार्थी, ज्या काही सरकारी शाळा आहेत आणि ज्या शाळांना सरकार अनुदान देत असेल त्या शाळांच्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येईल. आणि ही परीक्षा देण्यासाठी आपल्या पालकांचं उत्पन्न 3-3.5 लाखाच्या कमी असायला पाहिजे आणि ज्यांचं 3.5 लाखाच्या उत्पन्न कमी असेल त्यांना ही परीक्षा देता येईल. जर तुम्ही ह्या तीनही अटी पूर्ण करत असाल तर तुम्ही NMMS परीक्षा नक्की देऊ शकता आणि यासाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतर स्कॉलरशिप किती मिळते? तुम्ही जर NMMS परीक्षा पास केली आणि मेरिट लिस्टमध्ये नंबर लागल्यानंतर तुम्हाला 12,000 रुपये प्रतिवर्ष म्हणजेच प्रति महिन्याला 1,000 रुपये असे मिळतात. आणि हे पैसे तुम्हाला 9वी ते 12वीपर्यंत सलग 4 वर्ष मिळतात, म्हणजेच 48,000 रुपये मिळतात. आणि यावर्षी सरकारनं नवीन एक नियम जारी केला आहे, ज्यामध्ये शिष्यवृत्ती जी स्कॉलरशिप आहे तिची वाढ केलेली आहे. जे आपल्याला वर्षाला 12,000 रुपये मिळत होते ते 15,000 रुपये करण्यात आलेले आहेत आणि पूर्ण 4 वर्षे तुम्हाला 60,000 रुपये अशी स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यामुळे या परीक्षेची तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर परीक्षेचा पॅटर्न कसा असतो? परीक्षा ही 2 भागांमध्ये घेतली जाते. पहिली मॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट. यामध्ये तुम्हाला रिझनिंग क्वेश्चन येतात, आकृत्यांचे क्वेश्चन येतात, बुद्धिमत्तेचे क्वेश्चन येतात, जसे की ॲनालॉजी, सिरीज, क्लासिफिकेशन असे क्वेश्चन येतात. त्यानंतर असते SAT, ज्याला आपण स्कॉलेस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हणतो. यामध्ये तुमचे जे शाळेचे विषय आहेत, शाळेमध्ये जे विषय शिकवले जातात, फक्त मराठी, इंग्लिश आणि हिंदी सोडून जेवढे काही विषय आहेत, गणित, विज्ञान आणि इतिहास, भूगोल, हे सर्व विषय त्या SAT परीक्षेमध्ये असतात, त्या पेपरमध्ये असतात. प्रत्येक पेपरमध्ये 90 प्रश्न असतात आणि प्रत्येक पेपरला 90 मिनिटे असा वेळ असतो आणि 90 प्रश्नासाठी 90 मार्क दिलेले आहेत. एक प्रश्न 1 मार्काला, म्हणजेच तुमची स्पीड आणि ॲक्युरसी यामध्ये खूप महत्त्वाची ठरते. त्यानंतर पासिंग मार्क्स. NMMS परीक्षा पास होण्यासाठी जनरल स्टुडंटसाठी 40% आणि SC/ST साठी 32% मार्क्स लागतात. म्हणजे फक्त ही परीक्षा पास होण्यासाठी, पण कट ऑफ क्लिअर करण्यासाठी तुम्हाला 120 किंवा 120 किंवा 110च्या वर मार्क्स घ्यावे लागतील स्कॉलरशिप मिळवण्यासाठी. पण स्कॉलरशिप मिळवण्यासाठी मेरिट लिस्टमध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे. अर्ज कसा करायचा? आता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट, NMMS परीक्षा नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप या परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा? महाराष्ट्र शासनाच्या स्कॉलरशिप वेबसाईटवर जा, त्यामध्ये NMMS सेक्शन निवडा, त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरा, आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा. अर्ज साधारणपणे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होतात. आणि परीक्षा कधी होते? परीक्षा ही साधारणपणे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये घेतली जाते. तयारी कशी करावी? जर तुम्हाला NMMS रोज 1 ते 2 तास अभ्यास करा. शाळेचा जो SAT आहे, स्कॉलेस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, तो तर विषय तुम्ही शाळेमध्ये कंप्लीट कराल. पण बुद्धिमत्तासाठी मॅथ्ससाठी तुम्ही रोज शाळेचे विषय, शाळेचा अभ्यास सोडून 1 ते 2 तास वेळ काढा. त्या वेळेमध्ये अभ्यास करा. मागच्या वर्षीपर्यंत जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्नांचा सराव करा. आणि 8वीचे जे पुस्तक आहे, 8वीचे जे तुम्हाला बोर्डानं जे पुस्तकं दिलेले आहेत, शाळेतून जे पुस्तकं दिलेले आहेत, त्यामध्ये गणित, विज्ञान आणि इतिहास, भूगोल या विषयाचा अभ्यास करा, सखोल अभ्यास करा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि तुम्ही नक्कीच सिलेक्ट होऊ शकता.
जर तुम्हाला अशीच स्कॉलरशिप आणि स्टडी रिलेटेड माहिती हवी असेल तर चॅनल आपल्या एम्पायर CSM अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळू शकते. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि 1-2 दिवसामध्ये आपण किंवा 10 ते 15 दिवसामध्ये आपली NMMSसाठी बॅच सुरू होत आहे. त्या बॅचचं नाव आपण बघूया. त्यानंतर तुम्ही लगेचच त्या बॅचला जॉईन व्हा. तर हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.